हाय हॅलो नमस्कार. आज आपण बनवणार आहोत पनीर टिक्का मसाला. त्यासाठी मी इथे पनीर घेतलेले आहे, त्यांना मध्यम आकारामध्ये कापून घेतलेलं आहे. आता त्याच्यात मी लाल काश्मीरी मिर्च पावडर आणि थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून मॅरिनेट करून घेते अशा पद्धतीने. आता गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे, त्यात थोडं तेल टाकते. त्यात मी हे पनीरचे तुकडे टाकून देते आणि आपण थोडं शालो फ्राय करून घेऊ. दोघी साईडून शालो फ्राय चांगल्या प्रकारे झालेले आहे. आता यांना काढून घेऊया. आता त्याच पॅनमध्ये मी थोडंसं अजून तेल टाकलेलं आहे. त्यात मी कांद्यामध्ये तुकडे केलेले आहे आणि शिमला मिरची मोठे तुकडे केलेले आहे. त्यांना कलरपर्यंत परतून घेऊ. 1-2 मिनिटं यांना परतून झालेले आहे आणि यांचा कलर चेंज झालेला आहे. आता मी यांना प्लेटमध्ये काढून घेते. आता त्याच पॅनमध्ये मी हा एक जाडसर कांदा चिरलेला आहे, तो टाकूया. हे टमाटर सगळे टाकले आहे. यांना आपण थोडं कलर बदलपर्यंत परतवत करू. हे पण चांगल्या प्रकारे परतून झालेलं आहे. आता त्याच्यात मी 5-6 लसूणच्या पाकळ्या आणि 2 इंच अद्रक आणि ही कोथिंबीरची कांडी टाकते. त्यांना आपण 1-2 मिनिटं परतून घेऊ. आता हे चांगल्या प्रकारे परतवलं गेलेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि मिश्रण थंड झाल्यावरती मिक्सरच्या जारमध्ये पुरी तयार करून घेते. आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यात मी बटर टाकते. बटर विटाळत आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये मी तेजपान टाकते, सोबत काश्मीरी लाल मिर्च पावडर 1.5 चमचा, जिरा पावडर 1 चमचा आणि धना पावडर 1.5 चमचा. त्याला आपण मिक्स करून घेऊ. त्यात थोडी हळद टाकते आणि तयार केलेली पुरी आपण त्यात टाकते. हा मसाला आपल्याला लो टू मीडियममध्ये परतवत राहायचा आहे, साधारण 5 ते 7 मिनिटं. आता त्यामध्ये मी हा गरम मसाला टाकते, साधारण 1 चमचा. मसाला आपला चांगल्या प्रकारे परतून झालेला आहे, तेलही सुटलेलं आहे. आता मी गॅस बंद करते. गॅस मी बंद केलेला आहे. त्यात आता मी थोडं फेटलेली दही टाकते, साधारण 2 चमचे. मिक्स करून घेते. चांगल्या प्रकारे मिक्स करून झालेलं आहे. आता मी पुन्हा गॅस ऑन करते. आता त्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी टाकूया. आता त्यामध्ये मी हे पनीरचे तुकडे टाकते आणि त्यासोबत कांदा आणि शिमला मिरची पण टाकूया. आता इथे मी काजू आणि मगज यांना 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले आणि त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. ती साधारण मी 2-3 चमच भाजीमध्ये टाकूया. आता त्यामध्ये स्वादानुसार मीठ टाकूया. आता 5 मिनिटं आपण मंद आचेवर एक वाफ देऊ. तर आपण चेक करूया. आता मी गॅस बंद करते. त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया. फ्रेंड्स सोबत तयार आहे पनीर टिक्का मसाला. घरी नक्की ट्राय करा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.